अध्याय क्रमांक 3 एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 45 आपण चालू करतोय. आता आपण काल पाहिलं की जनक राजाची प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता की तुम्ही जे ब्रह्मस्वरूप सांगितलंय की ज्या साधकाने ब्रह्मस्वरूपाचा त्याला परमानंद प्राप्त होतं किंवा ब्रह्मस्वरूपाचे त्याला ज्ञान होतं, असा असणारा साधक कोण, हा पहिला प्रश्न विचारला होता. आणि दुसरा प्रश्न विचारला होता किंवा मी एकदा लहानपणी असं लहान असताना संकटी संतांना हा प्रश्न विचारला होता, त्यावेळेस त्यांनी मला प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. का दिलं नाही, हे दोन प्रश्नाचं उत्तर सांगा. त्याच्यावर त्या दोन प्रश्नाचं उत्तर त्यांनी सांगितलं. की पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी काय दिलं की ज्या साधकांचं अंतःकरण पूर्णपणे निर्मळ आहे त्या साधकाला ते ब्रह्मज्ञान होतं. एरवी जरी साधक असं सद्गुरू केलेले असतील, पण जर अंतःकरण निर्मळ नसून झालं, थोडी जरी अंतःकरणामध्ये चित्तामध्ये विषयाची इच्छा असेल तर त्याला ते ज्ञान होऊ शकत नाही. थोडी जरी असेल तरी त्याला ते ज्ञान होऊ शकत नाही. आणि ज्ञान झाल्याचं परिपूर्ण लक्षण त्यांनी काय सांगितलं, त्याचा भेद जातो. म्हणजे भेद, ज्ञान कशाला झालं म्हणायचं, त्याच्या ठिकाणी भेद राहत नाही, त्याला म्हणायचं ज्ञान झालं. पाहूयात आज काय. नाचेरदस्तु वेदाक्तम सोयमाज्ञा जितेंद्रियः विकर्मणा ह्याग धर्मेन मृत्यो मोपती सहा. श्लोक क्रमांक 45. पण जो इंद्रिय न जिंकणारा आज्ञ मनुष्य असतो तो स्वतः वेदोक्त कर्म करीत नाही व त्यामुळे तो अधर्माने मृत्यूनंतर पुन्हा मृत्यूला प्राप्त होतो. आणि कर्माबद्दल चाललं होतं ना, कर्म म्हणजे काय, हा एक विषय आपला कालचा झाला की कर्म कोणत्या प्रकारचे आहेत. 3 प्रकारचं कर्म सांगितलं होतं शास्त्राने. शास्त्राचं त्यांनी अविर्होत्री नारायण सांगतात ना आता कर्माचा विषय, की कर्म हे 3 प्रकारचं आहे. एक शास्त्राने सांगितलेलं कर्म म्हणजे कोणतं, विहित कर्म का नाही, अविहित कर्म आणि निष्काम कर्म, असे 3 कर्माचे प्रकार आपण पाहिले का. आता आम्ही जितेंद्रिय म्हणवित म्हणून नाचरे जो वेदोक्त त्यांशी नातुळे गा परमार्थ आती अनर्थ अंगी वाजे. एखादा जरी पंडित झाला, शास्त्रज्ञ असला तरी, शास्त्रज्ञ म्हणजे काय, शास्त्राचा चांगला अभ्यास करणारा असला तरी जर तो वैदिक कर्म सोडून देईल, म्हणजे वेदांनी सांगितलेले त्यांनी कर्म सोडून दिले, वेदांनी जे कर्म करायला सांगितले त्याला वैदिक कर्म म्हणायचं का नाही, विहित कर्म म्हणायचं. आणि वेदांनी जे कर्म करू नका म्हणून सांगितलंय, ज्या कर्माचा निषेध केलेला आहे त्याला कुठले कर्म सांगितलं, अविहित कर्म म्हणले का नाही, त्या कर्माचा निषेध केलेला आहे. मग जे वेदांनी कर्म करायला सांगितलंय ते कर्म त्यांनी सोडून दिलं आणि ज्ञानीपणाच्या गर्वाने जर नागविला गेला, काय मला शास्त्राचा अभ्यास झालाय, मला ब्रह्मज्ञान झालंय, मला सगळं कळतंय आता का नाही, आता मला काही कर्म करायची गरज नाही, म्हणून शास्त्राने कोणतं कर्म सांगितलंय तेही सोडून दिलंय. आणि शास्त्राने सांगितलं विहित कर्मही करायचं सोडलं आणि निषेध सांगितलं ते पण, म्हणजे त्याच्या मनाला वाटून तसं तो कर्म करायला लागला. असं जर कोण करत असेल बघा, शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्रज्ञ म्हणजे चांगला शास्त्राचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. वेदानी कर्म जे वेदोक्त जे कर्म आहे म्हणजे वेदांनी सांगितलेले कर्म तो त्यांनी सोडून दिलं आणि ज्ञानीपणाच्या गर्वाने नागविला गेला तो. म्हणजे काय झालं, त्याची फसगत झाली. ज्ञान तर नाही त्याला, पण मला ज्ञान झाल्यासारखं त्याला असं गर्व झाला, त्याला अभिमान झाला, काय मला ज्ञान झालं. त्याला ज्ञान झालेलं आहे का, त्याला ज्ञान झालं नाही. बहुतांश या ठिकाणी लोक साधक काय होतो, ते साधकाचा पाय घसरतो. त्याला ज्ञान झालेलं नसतं पण त्याला वाटतं मला ज्ञान झालं. सद्गुरूंनी त्याला बोध दिला ना, काय सांगितलं, तत्त्वमसी ते ब्रह्म तू आहेस, तुझ्या परत तो मार्ग नसून तू कसा आहे, व्यापक आहेस, म्हणजे सगळं कोण आहे तूच आहेस, ध्येय म्हणजे तू नाही. हे एवढे शब्द सांगितले की थोडे दिवस त्यांनी चिंतन केलं, त्याचा विचार केला की त्याला वाटतं मला ज्ञान झालं, आता मला सगळं कळायला लागलं, काय सगळं मीच आहे, काय सगळं मीच आहे. शास्त्राचा थोडासा अभ्यास करतो, कीर्तन प्रवचन सांगायला लागला, आता त्याला वाटलं तर मला चांगल्या प्रकारे ज्ञान झालं, अधिकार दिला त्याला, समजतो अधिकारी झाला, आता शिष्य परिवार करायला लागला. पण त्यांनी काय केलं, वेदोक्त म्हणजे वेदांनी सांगितलेलं कर्म सोडून दिलं. म्हणजे काय करायची गरज आहे कर्म आता, वेदांनी सांगितलेलं म्हणजे का, कारण ज्याला ज्ञान झाले म्हणजे काय, पूजा जप ध्यान त्याशी नाही, म्हणजे काय त्याला पूजा नाही, जप नाही, ध्यान नाही, त्याला काहीच करायची आवश्यकता म्हणजे नाही का, ज्याला ज्ञान झालंय त्याला. पण आपलं खरं ज्ञान झालंय का आपली फसगत झाली, हा ज्याने त्यांनी विचार करायला पाहिजे ना. प्रत्येकाने आपापला विचार त्यांनी केला पाहिजे का नाही, की आपल्याला खरोखरचं ज्ञान झालं का आपली फसगत झाली, काय झालं. आणि काय होतं, मग त्याला ज्ञान झालेलं नसतं पण त्याची फसगत झालेली असते, त्यामुळे तो काय होतो, त्याच्या अभिमानाने गर्वाने नागावला जातो आणि दुःख सागरात बुडला अशी तू समज. असा जो साधक असतो ना, ते दुःख सागरात बुडलाच म्हणायचं. तिथून परत त्याला कोणी बाहेर काढू शकत. एक तर अज्ञानामधून बाहेर काढायला सद्गुरूचं सामर्थ्य असतात. अज्ञान तुम्ही अंधकारामध्ये आहेत ना, अंधकारामधून प्रकाशामध्ये नेणारे तुम्हाला सद्गुरू आहेत. पण सद्गुरूंनी तुम्हाला एकदा बॉटल धरून प्रकाशामध्ये नेलं तर परत जर आपण आणखीन जाणून बुजून अंधारामध्ये गेलो तर
त्याला कोण काय करणार आहे? तिथून बाहेर काढणार परत कोण नाही आपल्याला. म्हणून सोनूने बाबा काय सांगते, काय करायचं, कोणाच्या तरी छत्रछायाखाली राहायचं म्हणले. मग सद्गुरू असतील किंवा तो ईश्वर असेल, त्याच्या छत्रछायाखाली राहायचं म्हणले. म्हणजे काय, मी त्याचा दास. छत्रछायाखाली राहणं म्हणजे काय, दास होऊन राहणे. म्हणजे काय, लहान होऊन राहणे. कारण तुकाराम महाराज पण एका ठिकाणी मागणी करतात देवाला, म्हणले काय, देवा लहानपणे दे ग देवा, मुंगी साखरे चारावा. काय लहानपण मला दे. म्हणून काय होतं, ज्याला शास्त्राचं ज्ञान झालंय असं वाटतं, ज्याला त्याने वेदाने सांगितलेलं कर्म सोडून दिलं, त्याने ज्ञानीपणाचा गर्व त्याला आला झाला म्हणून समजायचं, आणि त्याचं काय झालं, अहित झालं म्हणून समजायचं. दुःख सागर तू बुडून गेला. नाचरे जो वेदोक्त कर्म, त्यक्त कर्म मानी निष्कर्म, त्याशी थोर पडला भ्रम, नाडला परम अभिमाने. पुन्हा एकदा सांगतो म्हणले, ऐक म्हणले. अविर्होत्री नारायण काय सांगते, पुन्हा एकदा सांगतो जनक राजा म्हणले, ऐक काय, वेदोक्त कर्म जो करीत नाही, म्हणजे वेदाने सांगितले त्याच पद्धतीने कर्माचं आचरण जो करत नाही, तसल्या कर्मात्यागाने स्वतःला निष्काम मानतो. बघा, तसल्या म्हणजे कसल्या, ज्याला मनाला वाटते ना ते कर्म करायचं म्हणतोय, मी निष्काम आहे म्हणतोय. आता मी काही कर्म केलं काय नाही, मी काही जरी केलं तरी काय, आता मला थोडंच माझ्याकडून कर्म होत आहे. त्याला फक्त शब्द कळलेले असतात बरं का, शब्द कळलेले असतात. कारण ज्याला ज्ञान झालेलं असतं ना, ते हे असल्या विचारमध्ये पडत नाही कधी. म्हणून मग त्याच काय होतं, तो निष्कर्म मानत असतो, त्याला मोठा भ्रम झालेला आहे, आणि अभिमानाने तो नाडला गेलेला आहे. तू नक्की समज. म्हणजे किती आपण सांभाळून राहिलं पाहिजे. आपण आपली परीक्षा घेतली पाहिजे, आपणच आपली परीक्षा घेतली पाहिजे. दुसरं परीक्षा घ्यायला कोणी येणार नाही. आपल्याला आपण काय लावलं पाहिजे, माप लावलं पाहिजे आपण कुठे. म्हणून शास्त्र वाचन करायचंय, श्रवण करायचंय, त्याच्यात आपण कुठं बसतोय, अजून आपण बरोबर तिथपर्यंत गेलोय का अजून कमी आहे, कुठे आपण का नाही, त्याचा आपणच आपला शोध लावायचा. कारण आपण आपली करा सोडवणं, दुसरं कोणी येणार नाही. सद्गुरू फक्त मार्ग दाखवते, हा या मार्गाने जातो तिथपर्यंत जाशील. पण मार्गाने चालायचं काम कोणी करायचंय, आपण करायचंय. म्हणून चाललं पाहिजे का नाही. आता जोपर्यंत अज्ञान होतं तोपर्यंत त्यांनी आपल्याला बोटाला धरून बरोबर चालवलं. पण आता थोडंसं त्यांनी आपल्याला काय केलंय, त्यांनी थोडं सांगून दिले ना. आता आपण थोडंसं कसं झालं, वर आलो ना, आता लहान राहिलो का. आता त्यांनी आपला हात सोडून दिलाय, पण चालायचं काम कोणाचं आहे. त्यांनी आता आपला हात सोडलाय, पण आपण त्यांचा हात सोडायचा का. आता आपण मात्र त्यांच्या पाऊल ठेवून टाकून चालायचं काम करायचं, तर ते शक्य होतं. नाहीतर फसला म्हणायचं, त्याची फसगत झालीच म्हणायचं. आणि भरपूर असं म्हणजे आहे, होतंय. जरी विषयो निग्रहिला आणि वेदाक्तो तो दुरावला, तो निज घाता प्रवर्तला, सोय बुडाला नरकार नवी. बघा, तसेच वेदोक्त कर्मापासून दूर राहून, म्हणजे वेदाने सांगितलेल्या कर्मापासून दूर राहून काय म्हणतोय तो म्हणतो आता सगळं जगत हे मायाच मिथ्या आहे. आणि वेद कुठे, मायेच्या अलीकडे येतं. वेद कुठे, वेदशास्त्र मायेच्या अलीकडे येतं. मग माय जर मिथ्या म्हणले, वेद मिथ्या झाले. मग आता काही कर्म केलं नाही केलं काय फरक पडतो आपल्याला, काहीच फरक पडत नाही. तो असा समजतो, आणि त्यामुळे तो वेदाक्त्य कर्मापासून दूर राहून एखाद्याने नुसता विषयाचा व इंद्रियांचा निग्रह केला तरी तो आत्मघातकी आहे, नरकात बुडाला आहे समजा. त्यांनी काय केलं, विषयांचा इंद्रियांचा निग्रह केला. म्हणजे काय, विषयावर इंद्रियावर त्याने विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. थोडे दिवस प्रयत्न राहतो बरं का, इंद्रिय फाळ बलवान आहे. ते काय होतं, तुम्ही थोडा प्रयत्न केला की थोड्या वेळ ती गप्प बसते थोडे दिवस. म्हणजे एकदा असं वर टारकाळी टाकतात का नाही, की तुमचं मागली पुढची सगळी कसर काढून देतात. परत तुम्हाला मात्र काय, तुम्हाला ते समजून देत नाहीत लवकर काय झालं काय नाही. बराच दिवसांनी मग परत आणखी जागा येतो तेव्हा, अरे आपली तर फसगत झाली. ती पण त्याचं असं पूर्व पुण्य असेल तर जागा येतो, नाहीतर गेला तसाच वाद. म्हणून विषयाचा इंद्रियाचा निग्रह जर केला त्याने, तर तो आत्मघातिक आहे, नरकात बुडाला आहे असे समजा तुम्ही. म्हणून वेद निजमूळ परमार्था, तो वेदोक्त नाचरता, जे जे करणे नृपनाथा, ते तत्वता अधपाती. वेद हे परमार्थाचे मूळ आहे. म्हणून काय, ज्याला परमार्थ करायचा ना, तो वेद हे काय त्याचं मूळ आहे. मूळ वेद काय, मूळ आहे. म्हणून वेदोक्त कर्म न करता दुसरे जर काही त्यांनी केले जाते, तर ते अधापाताचे साधन आहे अशी तू समज. आता सांगा बरं, किती लोकांनी आता वेदाच कितीतरी असे काही संप्रदाय जातात, नवीन नवीन आलेत का काय माहिती, जुने आपल्याला काय सांगता यायचं नाही. पण असे काय आहेत की ते वेदांना मानतच नाहीत, त्या शास्त्राला मानतच नाही. ते त्यांचं नवीन काहीतरी सुरू झालंय. मग कसं काय टिकावं लागेल सांगा बरं तुम्ही. स्वतः भगवंत सांगते ती आता. म्हणून अधापाताची साधन आहे अशी तू समज म्हणायचं. म्हणजे वेदांनी जे सांगितलेलं ज्ञान आहे ते सोडून जर वेदांनी सांगितलेले जे कर्म आहे
ते सोडून जर बाकीचं काय करायला लागला तर तोचा अधपात झाला म्हणून समजायचं. म्हणून वेदाला सोडून दुसरं काय करणे नाही. आणि आपले साधू संत जे होऊन गेले सगळे त्यांनी काय केलेलं आहे, वेदाचा अभ्यास केलाय, वेदांचा अभ्यास केलाय, तसं त्यांनी त्याचं आचरण केलंय, स्वतः वागले, स्वतः करून दाखवलं आणि मग लोकांना सांगायला लागले. म्हणून शास्त्र सोडून त्यांचं काही नसतं. म्हणून सोनवणे बाबा आपल्याला काय सांगतील बघा, शास्त्रामध्ये काय चाललंय ना ते बरोबर, कुणी काही सांगितलं तर शास्त्र त्याला मान्यता देत आहे का, शास्त्राचं त्याला प्रमाण आहे का नाही, शास्त्र प्रमाण लय महत्वाचं आहे त्याला. कुणी जरी काही सांग, आता आपल्याला सगळ्या गोष्टी माहित नसतात, पण जरी कोणी आपल्याला काही सांगत असेल तर त्याला शास्त्र प्रमाण किती आहे का ते महत्वाचं आहे, ते आपण पाहिलं पाहिजे. आणि मग त्याला काय करायचं, त्याच्या बोलण्याला त्याच्या वाक्याला अनुमोदन द्यायचं का नाही ते आपण ठरवायचं. म्हणून शास्त्राचं प्रमाण पाहिजे मानल्यावर मग शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे ना आपल्याला. कमीत कमी आपल्यासाठी, दुसऱ्यासाठी जाऊ दे मुर्दे, पण आपल्यासाठी तर केला पाहिजे ना. तसं कसं समजायला आपल्याला शास्त्राचं प्रमाण आहे का नाही ते. मग डोळे देखणे तत्वता, तो काढून पाहू जाता, न देखे आपली डोळसता, मा इतर पदार्थ कोण देखे. पाणी हे डोळ्याचे कार्य आहे बघा. डोळ्याचं काम काय आहे, पाहणं, जे दिसतंय ते फक्त त्याचं ज्ञान करून द्या काय. पण तो डोळा जर काढून जर पाहू गेले तर डोळ्याच पणाही गेला आणि पदार्थ पाणीही गेले का नाही. पण डोळा जर काढून घेतला तर दिसणं बंद झालं आणि पदार्थ पाहायचे आता सगळं संपलं, आंधळ झाला आता का नाही. तसं म्हणले तैशी नाचरोनी वेदार्थू, जो जो मानिला परमार्थू, तेने आवंतून या अनर्थू, जाण निश्चितू अनिला घरा. म्हणून त्याच्या नेयाने, त्याच नेयाने, कुठला, जसा डोळा काढून घेतला तर त्याला परत त्याचा आंधळा झाला का नाही तो, आणि ते वस्तू दिसायची पण त्याची बंद झाली. तसंच त्याच नेयाने म्हणले वेदोक्त कर्म त्याचे आचरण करता. वेदाने सांगितलेले जे कर्म कराय, म्हणजे विहित कर्म करायला सांगितले वेदांनी, जे निषेध कर्म करायला सांगितलंय ते करू नये म्हणून, आणि त्याचं जर आचरण नाही आपण केलं तर परमार्थ साधना करायला लागणे हे अनर्थाला आपल्या घरी निमंत्रण देऊन बोलवण्यासारखे आहे. परमार्थ साधन आपण करायला लागलो, आपल्याला तर देव मिळवायचा आहे. काय करायचं आपल्याला, देव मिळवायचा आहे. आणि देव मिळवायला गेले आपण काय केला, अनर्थाला आपण घरी बोलून घेतलंय. देव तर नाही आला आपल्या घरी, पण कोणाला, अनर्थ मात्र आपल्या घरी आला का, सुरुवातच चुकली आपली. ज्या मार्गाने आपण जायला पाहिजे होतं, आता उदाहरणार्थ आपल्याला जायचं कुठं, समज पुण्याला जायचंय, पुण्याचा रस्ता आपल्याला माहित नाही, मग नकाशा बघा, नकाशा मिळतो बघा आता का नाही. पुण्याला कुठं जायचं, कुठल्या कुठल्या मार्गाने जायचे, त्याला कोणते कोणते रस्ते आहेत पुण्याला जायला का नाही, त्याचा नकाशा आहे का नाही. तसा परमार्थाला परमार्थ करायचा मानल्यावर ज्या साधकाला परमार्थ करायचा आहे त्या भगवंताचा जाणून घ्यायचंय किंवा त्या भगवंताची भेट घ्यायची, त्यासाठी शास्त्र हे नकाशा येतं. वेद म्हणजे काय, ते नकाशा येतात. पण तुम्ही त्यालाच मानित नाही, त्याला तुम्ही सोडून दिलं आणि तुमच्या मनाच्या मार्गाने निघाले तर मग मात्र तुमची फसगतीशिवाय राहणार नाही. कारण मनुमार्गे गेला तो इथे मुकला, हरिपाठ स्थिरेवला तोची धन्य. म्हणून मनाच्या मार्गाने गेलं तर काय, फार मोठी आपली भयानक फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून शास्त्राचा आधार घेऊन चालणं कधी सोयीस्कर असतं. तेने आचार अनर्थ पाटे, वहावले जन्म मरण वाटे, तेथे नाना युनी गर्भ संकटे, शोषिता न सुटे कल्पांते. अशा आचरणाने जन्म मरणाच्या मार्गाने अनर्थाचा प्रवास सुरू करतो बघा. तो काय करतो, असं आचरण केल्यामुळे काय होतं, त्यांनी जन्म आणि मरण, म्हणजे काय, जन्माला यायचं मरायचं हा प्रवास सुरू झाला. आता काय बंद पडायचा, कारण एक लवकर मनुष्य जन्म मिळत नाही आपल्याला. एकूण तिकून कधीतरी कल्पने आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आणि त्याच्यामध्ये त्याने काय केलं, जो नकाशा आहे शास्त्राचा त्याला त्याचा विश्वासच ठेवला नाही त्यांनी, त्याच्या पद्धतीने त्याने वागला नाही आणि मग परमार्थ करायला निघालाय. जन्म मरण बाद होईल का, नाही. मग जन्म मरणाचा प्रवाह त्याच्या ठिकाणी चालूच राहिला. परत कधी मिळतोय मनुष्य जन्म कधी नाही सांगता येत नाही. अनेक जीव कुटीत गर्भवासाची संकटे शोषित राहतो, त्याला मोक्ष मिळत नाही बघा. अनेक जीव म्हणजे अनेक गर्भामध्ये जन्माला जातो, अनेक 84 लाख कोटी येऊनी तो फिरत बसतो, पण त्याला मात्र मोक्ष मिळत नाही. आता धडधड एवढं सांगितलं म्हणलं, आपण काय केलं पाहिजे. म्हणून शास्त्र बारकाईने सावकाश वाचलं पाहिजे. एक एक ओवीचं, एक एक ओळीचं काय केलं पाहिजे, संदर्भ घेतला पाहिजे ना आपण, मग समजतं आपल्याला. थोडं इथलं थोडं तिथलं म्हणलं ठीक आहे. आपण प्रवचन कीर्तन ऐकतो, पण प्रवचन कीर्तन सगळे शास्त्र ते मांडू शकत नाहीत ना आपल्याला. म्हणून आपल्याला असं एक एक शास्त्र वाचलं म्हणजे आपल्या सगळं बारीक सारीक गोष्टी लक्षमध्ये येत असतात आपल्याला. म्हणून काय केलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे ना आपण.
ते तर जन्मो जन्मो जन्म न टके, मर मरो मरण न चुके, जे वेद विहित चुके ते अति दुःखे दुःख भोगू. वेदविहित कर्माचा जेव्हा का चुकतो, हा चुकतो बघा, वेदविहित कर्माला जेव्हा हा चुकतो, कोण, जो साधक आहे, तेव्हा दुःख भोगत अनेक जन्म घेतो. एकदा चुकलं ना त्यो किंवा दुःख भोगण्यासाठी सगळे जन्म त्याची त्यासाठी काय दुःख भोगायला, आणि त्याचं मरण मात्र चुकत नाही. म्हणून विकर्मा ह्या धर्मने हे मुळीच पद निरूपण, तेने विकर्मा माझे अधर्म पूर्ण, पर्या कर्म ते जाना धर्म नव्हे. मूळ श्लोकात विकर्माना म्हणजे ह्या धर्मने असे म्हटले आहे. त्यावर निरूपण एकनाथ महाराज करतात की आविर्होत्र ऋषी पुढे सांगतात बघा काय, विधविहित कर्माला जेव्हा पुढे गेलं, विकर्मण हा हतधर्मेनं संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मग ह्या श्लोकाच्या दोन्ही शब्दावरून एकनाथ महाराज सांगतात की आविर्होत्र पुढे म्हणाले की विक्रमामध्ये अधर्म पूर्णपणे अनुष्यच असतो. काय विक्रमामध्ये म्हणजे आता परत कुठलं कर्म, विकर्म आणि अकर्म का नाही, ह्याचे 3 प्रकार सांगितले कर्माचे. कुठले विकर्म, कर्म, विकर्म आणि अकर्म, 3 प्रकार सांगितले कर्माचे. त्यामधलं जे विकर्म आहे हे अधर्म व पूर्णपणे अनुष्ठित असतो, हा कसा आहे अधर्माप्रमाणे. पण अकर्म मात्र अधर्म नव्हे. पण अकर्म म्हणजे अधर्म नाही. एक तर कर्म म्हणजे विहित कर्म, वेदाने सांगितलेलं कर्म. दुसरं विकर्म म्हणजे काय, निषेध जे कर्म आहे ना, निषेध कर्म, वेदाने सांगितलेलं निषेध कर्म, त्याला विकर्म म्हणायचं. आणि अकर्म म्हणजे कसं आहे, अकर्म म्हणजे दोन्हीच्या पलीकडचं, म्हणजे कर्म केलं त्यांनी, शास्त्राने सांगितलेलं कर्म केलं, पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा त्यांनी केली नाही, त्याला म्हणायचं अकर्म. म्हणून ते कसं आहे, अधर्म नाही, ते धर्माच्या मार्गानेच आहे. मग तुम्ही म्हणता अकर्म म्हणजे कर्मच करायचं नाही का, कर्म करायचं नाही असं नाही, कर्म करायचंय. पण कोणतं करायचंय, शास्त्राने जे कर्म सांगितले करायला तेच कर्म करायचंय. फरक एवढाच आहे की त्या कर्माची फळाची अपेक्षा करायची नाही, म्हणून ते अकर्म होत. म्हणजे काय होत ना, ते कर्म त्याला फळ देत नाही, आणि त्या फळाच्या अपेक्षित होऊन केलेलं कर्म ते फळ देत असतं. म्हणून त्याला कर्म म्हणायचं आणि याला अकर्म म्हणायचं. मग असं असणार जे अकर्म आहे, अकर्म कर्म आहे, ते जर आपल्याकडनं झालं, म्हणजे काय कर्म केलं त्यांनी पण त्या फळाची अपेक्षा केली नाही, तर त्याला धर्म नाही म्हणता येईल. ते शास्त्राच्या त्याला शास्त्राचं प्रमाण आहे, त्याला शास्त्र प्रमाणित येते, त्यामुळे ते अधर्म नाही. पण विकर्म जे आहे, कुठलं विकर्म म्हणजे निषेध कर्म की त्यांनी केलंय, ते मात्र पूर्णपणे अधर्मामध्ये मोडलं जातं. आलं लक्षात. ज्याशी लाविता न लागे कर्म, या नाव मुख्य निष्कर्म, निष्कर्म लक्षण हाची धर्म, येणीचे परम मुक्त साधू. काय झालंय माहितीये का, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तुम्हाला तर बाहेर ऐकल्याच मिळत नाहीत अजिबात. त्यामुळे लोकांना आहे ना, समाजामध्ये भीतीच वातावरण राहिलीच नाही, भीतीच राहिली नाही आता. कुठलं कर्म केलं तरी कोण कशाला भीत नाही अजिबात, बिनधास निषेध कर्म करायला काय होतात, लोक घाबरत नाही अजिबात. म्हणून ज्याशी लाविता न लगे कर्म, या नाव मुख्य निष्कर्म, निष्कर्म लक्षण हाचे धर्म, येणीचे परम मुक्त साधू. म्हणून ज्याच्या ठिकाणी मुद्दाम कर्माचा लेप लावून गेले तरी लागत नाही बघा. म्हणून असाच एखादा जो साधक असतो, त्या साधकाला कर्माचा लेप जरी लावला ना, लेप म्हणजे काय, असं कर्माचा लेप लावला त्याला तरी तो काय होत नाही, धरत नाही. असं पापड निघून तो बाजूला पडतं, पण काय होत नाही, कर्म धरत नाही. का, कारण ती आधीच अवस्था, त्याचीच अवस्था खरं निष्कर्म अवस्था होय बघा, आणि तेच अवस्थेला खरं निष्काम कर्म म्हणायचं. कारण हाच निष्कर्म लक्षणरूप धर्म आहे. ज्याला शुद्ध अकर्म अवगत आहे तो तत्काळ कर्मशून्य होतो बघा. हाच खरं निष्कर्म लक्षणरूप धर्म आहे. हेच काही लक्षणयुक्त म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या प्रमाणामध्ये बसतं, अन्यथा बाकीचं शास्त्राने सांगितलेल्या प्रमाणात बसत नाही. म्हणून ज्याशी शुद्धा कळे अकर्म, तो तत्काळ होय निष्कर्म, अकर्माच्या कळल्या वर्म, मुक्तता परम पाया लागे. ज्याला शुद्ध अकर्म अवगत होते बघा, शुद्ध कर्म ज्याला समजतं, कळायचं. शुद्ध कर्म म्हणजे काय, हे निष्काम कर्म. ज्याला कळतं, त्याला ती करण्याची त्याला हातोटी आलेली, त्याला कळतंय आता, तो तात्काळ कर्मशून्य होतो. काय होतो, तो तात्काळ कर्मशून्य होतो. म्हणजे काय होतो, कर्म बंद होत नाही बरं का, फक्त त्याचं फळ मिळायचं, त्याचे बंद होतं फळ मिळायचं. आणि फळ मिळायचं बंद, कारण ज्याला मला काय यावं लागतं, आपल्याला केलेल्या कर्माचं फळ बघायला यावं लागतं. काय असतं केलेलं कर्माचं फळ, पाप आणि पुण्य.
दोनच फळ असतात, कोणती? एक तर पापाचं फळ किंवा पुण्याचं फळ. चांगलं कर्म केलं की पुण्याचं फळ, वाईट कर्म केलं की पापाचं फळ. मग दोन्ही पैकी बघायला कुठलं तरी आपल्याला येत असतं. आणि ते आता कर्म संपून गेलं. आता कर्म संपले म्हणजे पाप नाही पुण्य नाही, मग पाप नाही पुण्य नाही म्हणलं तर जन्मच नाही. आणि साधू संत तेच करतात आपल्याला, सद्गुरू काय करतात आपल्याला, पाप आणि पुण्याच्या पलीकडे नेऊन बसवतात. म्हणजे काय करतात, आपल्याकडे निष्काम कर्म करून घेतात. कोणतं कर्म करून घेतात आपल्याकडनं? निष्काम कर्म करून घेतात. निष्काम कर्म कसं करायचं ते आपल्याला अवगत करून घेतात सद्गुरू. म्हणून अकर्माचे वर्म ज्याला कळते तो साधू यांनीच मुक्त होता. बघा, म्हणजे ज्याला अकर्माचे कर्म, मग अकर्म कशाने होतो हे ज्याला कळतं ना, हे वर्म आहे बघा. आणि हे काय होतं, साधू संत याच कर्मामुळे ते मुक्त होत असतात. आणि आपले जे आहेत कोण, जे शिष्य आहेत त्यांना मुक्त करून घेतात. मुक्त त्यांची दाशी होती. मुक्ती माता काय होती, त्यांची दाशी होती. आलं का लक्षात? विषय किचकट कर्माचा आहे, पण अजून सोपं तुम्हाला परत एकदा सांगतो, म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल. शास्त्राने सांगितलेलं कर्म, विहित कर्म, शास्त्राने सांगितलेले विहित कर्म, ते कर्म करून ते कर्म करायचं. पण त्या केलेल्या कर्माच्या फळाच्या अपेक्षा न धरता ते केलेलं कर्म असतं, ते कर्म आपल्याला फळ देत नाही. म्हणजे पाप होत नाही, पुण्य होत नाही. पाप होत नाही, पुण्य होत नाही, म्हणून काय होतं, त्याला परत जन्म मरण नाही. कारण ज्याला मला बीज, तुम्ही बी पेरलं की ते काय होणार आहे, उगवणारच परत. आणि उगवलं की परत बीज रूपाने परत पडणार आहे. परत त्याला पाणी वातावरण भेटलं की ते परत उगवणार आहे. पण आता ही बीज, मुळात बीज कोणतं येतं, दोनच प्रकारची बीज येतात, एक तर पापाचं आणि एक पुण्याचं. आता ते शिल्लकच नाही राहिलं, मग काय उगवणार? आता उगवणारच नाही. म्हणून निष्काम कर्म करायचं. कसं करायचं? निष्काम कर्म जर करायचं असेल तर कर्म करून निष्काम व्हायचं, म्हणजे त्या कर्माच्या फळाची फक्त अपेक्षा करायची नाही. मग आता सध्या बऱ्यापैकी लोक मग असं म्हणतात की मग फळाचीच अपेक्षा करायची नाही म्हणलं कर्म कसं काय होईल? मग कर्म कसं काय होईल? म्हणजे त्या भगवंताच्या स्मरणामध्ये कर्म करत राहायचं, सतत नामचिंतन चालू ठेवायचं. आणि ते नामचिंतनामध्ये केलेलं कर्म असतं ना, ते तुम्हाला कारण तुमच्या चित्ताला कशाची गोडी लागलेली आहे? नामचिंतनाची गोडी लागलेली. मग नामचिंतनाची गोडी लागल्यामुळे त्या चित्तामध्ये ते आपण काय कर्म करतो काय नाही करत हे त्याला त्याचं भान नसतं. म्हणजे त्याचा विचार करत नाही की आता मी कांदा लावतो आणि ते कांद्याचं फळ मला मिळावं आणि त्याचे एवढे पैसे व्हावा, हे विचार करत ते बसत नाही. म्हणजे त्याने फळाची अपेक्षा केली का? नाही केली. पण आपलं कसं असतं सांगा बरं तुम्ही, आपण कांदे लावायला गेलो, आज कांदे उद्या कांदे लावायचे आपल्याला, पण आपली आजच तयारी असते, एवढा कांदा आपला होईल, एवढ्या कांद्याचे एवढे पैसे होतील, आणि मग एवढ्या पैशाचे आपण असं वस्तू खरेदी करू. सगळी म्हणजे कांदा लावायच्या आधीच पर पैसे पण आले, पैशाची विल्हेवाट लावली. म्हणजे एवढी आपण मुख्य अपेक्षा करतो. मग कसं काय आपल्याला निष्काम कर्म व्हायचं आपलं का नाही? मग आता असं करायचं म्हणलं काय करावं लागेल? बरं, जर मी निष्काम कर्म करू असं म्हणून फळाची अपेक्षा नाही करायची म्हणून कर्म करायचं जरी म्हणलं तरी होईल का सांगा बरं? होईल का? तसं नाही ना. मन गप बसणार नाही, चित्त गप बसणार नाही, ती लगेच तुमच्या पुढे जातं, ती पुढे लगेच. म्हणून त्या चित्ताला, त्या मनाला त्या भगवंत नामामध्ये गुंतून द्यायचं. आणि त्याला त्याची गोडी लागली की मग तू काय करतो कर्म दे, काय कर्म करतोय आणि काय नाही त्याला त्याची जाणीव राहत नाही. म्हणून ते निष्काम कर्म होतं. तर एखादा म्हणे काय नामचिंतन करायची गरज आहे, मी निष्काम कर्म करतो, म्हणजे काय फळाची अपेक्षाच करायची नाही. एवढं सोपं आहे का ते? आले का लक्षात? वेदोक्तमेव कुर्वानो निसंगो अर्पितमेश्वरम नैष्कर्मो लभते सिद्धिम रोचनार्थ फलश्रुती. ही श्लोक क्रमांक 46. ईश्वराला समर्पण केलेले वेदोक्त कर्मच करणारा फलासक्ती न ठेवता जर कर्म करील तर त्याला निष्कर्म सिद्धी प्राप्त होते. वेदातील कर्माची फलश्रुती कर्माची आवड निर्माण करण्यासाठी आहे. सरळ सरळ श्लोकाचा अर्थ. दाशी स्वामीची आज्ञाधारी का राजमुद्रा प्रजावरी तैशी वेदाज्ञा जो शिरीधरी स्वधर्माचरी निष्काम. एखादी दाशी आपल्या धन्याची आज्ञा मान्य करते किंवा प्रजा राज्याच्या मुद्रेला प्रमाण मानते, त्याप्रमाणे जो वेदांची आज्ञा मान्य करतो व कामना न ठेवता स्वधर्माचं आचरण करतो. एखादी दाशी कशी करते? धन्याची, म्हणजे दाशी म्हणजे समज एखादी पत्नी आपल्या मालकाची आज्ञा पाळून संसार करते का नाही, किंवा किंवा एखाद्या राजाच्या प्रजा काय करते, राजाचं जे मुद्रा आहे, आता आपल्याकडे जे पैसे येतात ते पैसे कोणाचे येतात, ते राजाने मुद्रा दिलेली ते आपल्या का नाही, मुद्रांक म्हणजे कोणाचं सरकारचं मुद्रांक आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावर आपण ते प्रमाण मानून आपण ते काय करतो, त्याचा व्यवहार करतो त्याने. तसं त्याप्रमाणे वेदांची आज्ञा मान्य करून कामना न ठेवता स्वधर्माचे आचरण करत असतो कोण? तो साधक. वेदांची आज्ञा काय आहे? निष्काम कर्म करणे. वेदांची आज्ञा काय आहे?
विहित कर्म करणे. मग त्या पद्धतीने तो कर्म करत असतो. म्हणून आपण सुद्धा पाहतो ना, आता पहिले आता प्रमाण कमी झालं, पण मुहूर्त लग्न चांगल्या कार्यक्रमात म्हणजे मुहूर्त पाहायचा का, सगळे ही वेदामधले सगळं अभ्यास आहे बघा. हा काय सगळा वेदामधला अभ्यास. चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, कसं करायचं, का करायचं, कुठले कर्म करायचं म्हणजे कसं केलं पाहिजे, कसं केलं म्हणजे ते पाप आपल्याला लागणार नाही, कसं केलं म्हणजे पुण्य आपल्याला होईल. हे गोष्टी सगळ्या वेदांच्या अभ्यासामध्ये. हा आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वधर्माचं आचरण केलं. कुठले काम न ठेवता, म्हणजे कुठल्या फळाची अपेक्षा न ठेवता. तर मग मी एक कर्म करता, आयशे उठो नेदी अहंता, ते कर्मचे स्वभावता, आरपी श्री अनंता ईश्वरा ते. मी कर्माचा करता आहे असा अहंकार उत्पन्न होऊ देत नाही. फळाची अपेक्षा केली नाही ना, मग कर्म करणारा मी का? फळाचे असे त्या अहंकार तयार होऊन देत नाही. का होऊन देत नाही तयार? एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी देह नाही, त्याच्या ठिकाणी विवेक असतो. काय असतो? मी देह नाही. मग कर्म करणारा कोण आहे? मी का? नाही. मग त्याचा माझा काही संबंध नाही. दुसरी गोष्ट, तरी सुद्धा विवेकाने तो काय करतो, त्या देहाकडनं विहित कर्मच झालं पाहिजे का नाही, त्याचं लक्ष असतं विहित कर्मच झालं पाहिजे. आणि मग आता हे करणारं मी आहे, त्याच्या ठिकाणी अहंकार राहत नाही, त्यामुळे ते कर्म सहजगत्या ईश्वराला अर्पण होतं. त्याला अर्पण करावं लागत नाही, सहज अर्पण होतं ईश्वराला ते. आणि असं सहज होणार ईश्वराला अर्पण होणारं जे कर्म असतं, त्या कर्माने तुम्हाला फळ मिळत नाही. म्हणून ये व ईश्वरी जे अर्पे कर्म, ते कर्म होय निधर्म, याची नाव परम निष्कर्म निजसिद्धी. त्याचे ते कर्म बंधन निर्माण करत नाही. बघा, मग त्याने केलेलं कर्म, त्या साधकाने ते कर्म त्याला बंधनाला कारण होत नाही, बंधन निर्माण करत नाही त्याला. बंधन म्हणजे कोणतं? जन्माला येण्याचं मरण्याचं हे बंधनच आहे. अर्थात त्या कर्माला कोणतेही गुणधर्म राहत नाही, ते कर्मशून्यतेची सिद्धी होय. कर्मशून्यतेची सिद्धी झाली म्हणायची. त्याला कसलं बंधन राहिलं नाही त्या कर्माला, त्या कर्माला कसलं फल राहिलं नाही, कुठलं गुणधर्म राहिला नाही त्या कर्माला. वेदे बोलिला कर्मफळ, ज्याशी वासना निष्काम निर्मळ, त्याशी वेदोक्त फळ प्रबळ, भोगवाया केवळ स्वप्नी न दिसे. वेदांनी कर्मफल मिळते असे जे विधान केले आहे, त्या फळाची मात्र वासना सोडून देतो. बघा, वेदांनी काय केलंय? आता वेदाने सांगितले ना, तुम्ही वेद कर्म करा. म्हणजे आपण आता काल उदाहरण पाहिलं, तुम्ही एखादी उपासना करा, ती उपासना केली तुम्हाला अमकं फळ मिळेल, तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल, तुम्हाला सुख मिळेल, तुम्हाला संतती होईल, का नाही, तुमच्या घरात सौख्य लाभेल. हे जे उपासनेचे फळ सांगून दिलेत ना वेदांनी, का ना काल पाहिलं ना, हे जे उपासनेचे फळ सांगून दिलेत ना वेदांनी, ही जी विधान केलेली आहेत, त्या फळाची तो अपेक्षा करत नाही. बघा, साधक तो करतो, मग आता मग उपासना करत नाही का? उपासना करायची, भक्ती करायची, सगळं करायचं, पण त्याचे फळ त्यांनी सांगितलेलं फळ ते सुख फळ मला नको, अशी त्याची अपेक्षा असते. ज्यावेळेस अशा अपेक्षा होती, तेव्हा ते काय होतं? ते निष्काम कर्म होत असतं. स्वप्न सुद्धा येत नाही त्याला त्या फळाची अपेक्षा की मला असं मिळावं म्हणून. स्वप्न सुद्धा मध्ये येत नाही की मला असं मिळवा. कुणी करतं बघा, संतती होत नाही, मग एखादी उपासना करायची. पैसे मिळत नाही, उपासना करायची. घरात सुख नाही, उपासना करायची. घरात सतत रोगराई आहे, दुःख येतं, करायची उपासना. मग त्यांनी फळ मिळतात. म्हणजे ज्या पद्धतीने शास्त्राने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने उपासना केली की त्याला त्याचं फळ मिळून जातं. म्हणजे हा काय झाला? व्यवहार झाला. तुम्ही देवाला द्या, तुम्ही देवाला त्या उपासनेमार्फत द्या, देव तुम्हाला त्या उपासनेचं फळ तुम्हाला देऊन टाकेल. व्यवहार क्लिअर. पण ज्या साधकाला कल्याण करून घ्यायचं असतं, तो देतो, काय करतो? उपासनेमार्फत देवाला भगवंताला देत राहतो, पण घेत मात्र काहीच नाही. मग त्याला जे हे केलेलं आहे काय की त्या उपासना केल्यानंतर त्याला जे दिलेलं आहे कर्म, त्या कर्माचं फळाची अपेक्षा जी केलेली सांगितलेली की तुम्हाला असं फळ मिळेल, ते म्हणतो नकोच मला, ते फळही नको. मग नामचिंतन केल्याचं फळ काय? काहीच नको मला फळ नामचिंतन केल्याचं. तुझी मुक्ती सुद्धा नको मला. इथपर्यंत साधकाचं असतं. काय बघताचं काय असतं? बघताचं की तुझी मुक्ती सुद्धा मला नको, फक्त काय तुझं नामचिंतन माझ्याकडे झालं पाहिजे, बस. दुसरं काही तो मागतच नाही. मग देवाला काय द्यावं लागतं शेवटी? निष्कामच अवस्था त्याला प्राप्त करून द्यावं लागते ना. म्हणून त्या फळाची मात्र व्यवस्था सोडून देतो तो. त्याला ते स्वप्नात सुद्धा त्याला भोगायचे, त्याचं फळ भोगावा असं वाटत नाही त्या भक्ताला. म्हणून ऐशी असता कर्मफळ, वांछिता नाडी जे केवळ, जे विपरिसो देऊनी सोजवळ, मागे जे फोपळ तांबुलाशी. पण अशी सोय, अशी युक्ती माहीत असूनही जे वेदोक्त कर्म करावे आणि फळ मिळावे अशी इच्छेने कर्म काय करतात, ते खरोखर नागवले जातात. बघा ना, बरं आता वेदांचा अभ्यास करणारे किती लोक आहेत का नाही?
बरे सारे सारे साध्या गोष्टी हे सगळ्या ह्या काही लोकांना माहित नाहीत का? सगळं माहिती आहे लोकांना, सगळं माहिती आहे, पण काय होत नाही. आपण असं करावा म्हणून असं कुणाला वाटत नाही अजिबात. एखादा मला मंदिर बांधायचंय, मंदिर बांधायचं का, मग थोडीशी वर्गणी द्या. मग किती पाहिजे तुम्हाला वर्गणी? 10 लाख 5 लाख देतो म्हणला. फक्त काय पुढं माझं फरशीवर माझं नाव आलं पाहिजे. आमके आमके निवड वर्गणी दिली, मग फरशीचं असेल म्हणा, कुठं काय असेल म्हणा, तेवढंच माझं नाव आलं पाहिजे. पहिलेच नाव माझं आलं पाहिजे. देतो तेवढी वर्गणी. म्हणजे काय त्यांनी ते अपेक्षा ठेवली का नाही फळाची, मग त्याला काय त्यातलं मिळलं का? अन्नदान पाहिजे ना, करतो ना अन्नदान. काय अन्नदान करतो गाड्या, पण माझं नाव तिथं पुकारलं पाहिजे. मला नारळ दिला पाहिजे. नारळ जरी तुम्हाला दिला, तुमचं नाव जरी घेतलं ना, की आता आमकी आमकी अन्नदान केलंय असं, सगळं फळ गेलं त्याचं तिथं. का तुझा मान वाढला ना, सन्मान मिळाला, तुला मान वाढला, प्रतिष्ठा वाढली तुझी. म्हणजे एवढा बारकावा आहे सगळा. मग अशा इच्छेने कर्म काय करतात ते खरोखर नागावले जातात. बघा ही झाली ह्यांची फसगत झाली सगळी. कोण करत नाही. सत्यनारायण करायचा, हवन करायचं, सगळं काय जी नाही, बरेच काही गोष्टी करण्यासारख्या येतात. सगळं करायचं, पण काय करायचं त्याच्या अपेक्षा करायची. म्हणून जसं म्हणले परिस टाकून विडा खायचा म्हणून सुपारी मागण्यासारखी त्याची कर्म होती. बघा त्यांनी काय होता, परिस सापडला आणि परिस फेकून दिला, पण विडा खायचं म्हणून काय केलं, सुपारी मागण्यासारखी त्याचे कर्म झाले. काय म्हणजे त्याला परिस सापडलेला बारका तुकडा परिसाचा, ही तुकडा घे बाबा, आपण मला सुपारी दे, मला सुपारी खायची, असं काम झालं त्यासाठी. म्हणजे ते जे उपासनेचं जे कर्म आहे ते कर्म केल्यानंतर शास्त्राने सांगितलेले जे उपासना येतात, शास्त्राने सांगितलेले जे कर्म आहे ते केल्यानंतर त्याचं त्या संसाराचं बंधन तुटतं, एवढं अनमोल फळ मिळतं त्याचं. ते फळ त्यांनी सोडून दिलं आणि काय मागतोय, एवढं मग अनमोल असलेलं फळ सोडून दिलं आणि ह्या नाशवंत असणाऱ्या ज्या गोष्टी येतात ते मागत चालतो. किती दिवस टिकतील ह्या गोष्टी सांगा बरं. कर्मी निष्कामता नित्य फळ, तेथे फळाशा नाडले सकळ, चंदन सर्वांगी सफळ, तेथे मागता फल नाडीचे सोये, कर्मातील निष्कामता हे नित्य फळ आहे. म्हणून खरं फळ कोणतं आहे? कर्म म्हणजे निष्कामता. म्हणजे कर्म करून निष्काम म्हणजे त्याची अपेक्षा न करणं हे सगळ्यात मोठे फळ आहे. त्यातच निष्कर्मता आहे बघा. आणि पण फलाशय ठेवली तर शक्य होणार नाही. पण जर अपेक्षा केली फळाची, मग मात्र तुम्ही म्हणता ते शक्य होणार नाही. सुगंधी चंद्राच्या झाडाजवळ जाऊन फळ मागावे असे ते होते. कारण चंद्राचं गंध हे त्याचे फळ आहे. म्हणजे काही चंद्राचं गंध आहे आणि ते त्याचं फळ आहे. वरून अपेक्षा असते ना आपल्याला काय लागत नाही, पण आतून असते माझं घरातलं सुखसुखीचं काही धनधान्य राहावा, सुखी समृद्धी वाढावी घरामध्ये, कारण रोगराई जावी, अशी बारीक एक सूक्ष्म रूपाने वासना असते जातमध्ये कुठेतरी. एवढं सोपं नाही. म्हणून पूर्णपणे अंतःकरण निर्मळ झालेलं पाहिजे. ज्याचं पूर्ण अंतःकरण निर्मळ आहे ना, त्याला ते भावतं, त्याला ते जुळतं, नाही तर बाकीच्याला जुळत नाही. म्हणून सगळं सोडून जावं लागतं सद्गुरूला अनन्य भावाने शरण, तर जमतं ते. एवढं सोपं नाही. म्हणून विराळादाने सांगितलंय, काही येतात म्हणले अर्जुना, अरे माझ्या प्राप्तीसाठी कितीतरी लोक येतात म्हणले, कितीतरी निघाल्यात म्हणले, पण विराळादान असं कोणी म्हणले माझ्यापर्यंत येतो, सगळे येत नाही म्हणले, सगळे ह्या भावसागरामध्ये बुडून जातात. हाती आतुडावाया मासा, गळिये लावे जे अल्प आमिषा, ते निष्काम करावाया मानसा, वेदू फळा शाप प्रलोभी. मासा पकडला जावा म्हणून गळाला थोडेसे मास लावतात माशाला खायला. काय तुम्ही त्याला थोडेसे बिडू लावता किंवा आणखीन काय लावता का नाही, ते गळ्याला मासा पकडणं लावतात ना. कशासाठी? की ते आमिषाने मासा जवळ ती खायला म्हणून. पण त्याप्रमाणे वेद फलाशाचा लोभ दाखवतात. पण काय करतात वेद, पण काय करतात तसंच लोभ दाखवतात फळांचा. अरे बाबा तुम्ही अशाची उपासना केली म्हणजे तुम्हाला आमकं आमकं फळ मिळेल, तुम्ही सत्यनारायण घातला म्हणजे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल, तुम्ही भगवंतांच्या चरित्राचे पारायण केले म्हणजे तुमच्या घरात सुख समृद्धी लाभेल, नाही तुमच्या घरात इडपिडा निघून जाईल सगळी. अशी फळाच्या अपेक्षा असं लालूच दाखवलेली शास्त्रांनी, वेदांनी. का दाखवलंय लालूच? की त्या निमित्ताने तू करन ना, आणि एक दिवस करता करता त्याच्या लक्षात येईल, अरे बाबा आपण हे काय करतोय, आपण ह्या फळाची अपेक्षा नाही केली पाहिजे. तेवढं त्याला बघून त्याची गुढी लागली तर लागली, म्हणून लालू दाखवलेलं आहे वेदांनी. पण आपण असं काय म्हणतोय बरं का, पण जीव असा येडा आहे, जीव म्हणतो मग ती शास्त्राने सांगितलंय ते मागायचं, असं केलं असं होतं, काय होतं मागितलं म्हणून. मग आपण जन्माला आलोय, एवढं दुःख बेगण्यापेक्षा आपला काय अधिकार नाही का देवाला मागायचा? म्हणतो का नाही, आपला काही देवाला मागायचा अधिकार नाही का? देवाला मागायचा अधिकार आहे, आपला अधिकार आहे, पण त्याच्यापेक्षा कोणतं फळ मागव हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला. परी सोडून जर सुपारी घ्यायची म्हणल्यावर हे काय फळ मागणं झालं का? हा मूर्खपणा झाला का? काय झालं का?
हुशार शहाणपणा झाला हा. पण मनाला निष्काम करणे हाच हेतू असतो बघा. म्हणून शास्त्राचा हेतू मूळ हेतू काय असतो? काय त्या मनाला निष्काम करणं. मनाला निष्काम करणं हा शास्त्राचा हेतू आहे. पण तो काय करतो? फळाच्या अपेक्षाच करत बसतो. आमिष घालून मासे पाळी कात दुगे दळा बाहेरी गाळी ते विकर्म कर्मा ते निर्दाळी हे नेनजे मुळे फळाकर्मी गळाला मासा लावून कोळी मासा जाळ्यात बाहेर काढतो त्याप्रमाणे कर्म कर्माचा नाश करते हे सकाम पुरुष जाणत नाही. बघा तसं काय करतो म्हणजे त्या गळाला मासा लावलाय आणि मासा लावूनच तो मासा त्याला पकडणार. माशाला मासा काय करणार? पकडणार आहे त्याला. कशाला? तो मासा खायला म्हणजे तो मासा ती लावलेली जी माणसं आहे ना मांस खायला येणार आणि तो पकडला जाणार. म्हणजे मास काय केलं? ते माणसानेच माशाला पकडला थोडक्यात असं झालं ना त्याच्या लोभानेच. तसं शास्त्राने सांगितलं की कर्मानेच कर्माचा नाश होतो, काट्यानेच काट्याने होतो का नाही. तसं कर्मानेच कर्माचा नाश होतो. कारण हा पण राजाचा प्रश्न होता ना की नेमकं असं कोणतं कर्म केलं पाहिजे, निष्काम कर्म कसं केलं पाहिजे. मग कर्म सोडून होईल का निष्काम कर्म? नाही. कर्मानेच कर्माला मारायचं, कर्मानेच कर्माचा नाश करायचा. असं काही दिमाडाने होत नाही. नाही तर मग लोक म्हणजे कर्मच करायचं नाही म्हणले, कर्म करून गुतायचं नाही म्हणतात आम्हाला. कर्म गप्प बसून राहतात. गप्प बसून राहतात म्हणजे तुम्हाला खायला लागत नाही का? तुम्हाला काय लागत नाही. हात जरी वर उचलला तरी तुमचं कर्म झालं. ऑक्सिजन जर घेतला, आत घेतला, बाहेर सोडला तरी तुमचं कर्म झालं. डोळ्यांची उघड झाप केल्या तरी तुमचं कर्म झालं. म्हणजे एक तर जन्माला आलाय आणि कर्मच करणार नाही असं म्हणतोय, असं कधी होऊ शकत नाही. आलाय ना जन्माला, मग कर्म झाल्याशिवाय राहू शकत नाही. कर्म ही होणारच. फक्त ती कसं करायचं, त्याच्या मागचा भाव काय ठेवायचा ते आपापल्या प्रत्येकाच्या हातामध्ये. हो का फळाची ये चाडे स्वधर्म कर्मी प्रवृत्ती घडे ते निष्कार्म सिद्धी आतुडे हे वेदांची पुढे निजगुह्य. फळाच्या इच्छेनेच हा होई का होईना पण माणसांची स्वधर्म रूप कर्म मध्ये प्रवृत्ती होऊ दे. पुढे त्या कर्माच्या हळूहळू निष्कर्म प्राप्ती होईल हा वेदांचा गुढ अर्थ आहे. काय होईल? फळाची इच्छा नाही होण्यावर कर्म करू दे त्यांनी. आणि सुरुवातीला कसं आहे, सकाम कर्म करता 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 निष्काम तिकडे म्हणून जात असतो फळाच्या अपेक्षेवर. सकाम म्हणजे काय? फळाच्या अपेक्षा करून. आणि फळाच्या अपेक्षा करत करतच त्यांनी कर्म काय केलं? ते कर्म केलं की त्याला हळूहळू कळतं की तो स्वधर्मरूप कर्मामध्ये प्रवृत्त व्हायला लागतो. पुढे त्याच कर्माने हळूहळू कळून हळूहळू त्या निष्कर्म कर्म तो प्राप्त करून घेत असतो. हाच खरा वेदाचा हेतू आहे. म्हणून कर्म ब्रह्मत्व सदा सफळ फळ वांछे त्याचे निष्फळ हे जाणून कर्म कुशळ फळाशे समूळे शेदती. म्हणून कर्म हे स्वभावतः ब्रह्मरूप आहे. कर्म हे स्वतःचे स्वतःच फळ आहे. पण त्यातून आणखी फळ हवे अशी इच्छा हरल्यास पतनच होणार हे मात्र नक्की. म्हणून हे जाणून खरे जे कुशल असतात, कर्मकुशल म्हणजे खरं कर्माचं ज्याला कळतं, ज्याला ज्ञान असतं खरं, तो कधीच केलेल्या कर्माची फळाची अपेक्षा धरत नाही. तो फळाची अपेक्षा सोडून कर्म करत असतो. ऐशे आचरिता वैदिक कर्म तेने कर्म पाविजे नैष्कर्म याहून अति सुगम सांगेन वर्म ते ऐक. याप्रमाणे वेदोक्त कर्म करता करताच निष्कर्म प्राप्त होत असते. बघा अशाप्रमाणेच वेदाने सांगितलेले जे काय विहित कर्म आहे ते विहित कर्म करता करत निष्कामता येत असते. म्हणजे वेदाने सांगितले जे विहित कर्म आहे ते विहित कर्म करायचं. मग भले सुरुवातीला सकाम इच्छेने का सकाम कर्माने का करायचं व्हायना, म्हणजे काय इच्छा ठेवून जरी त्याने केलं पुढे पण ते करता 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 निष्कामतेकडे जात असत. म्हणून हे राजा आता ह्याच्यापेक्षा तुला आणखी सोपं सांगतो म्हणले. आता हे तुला सांगितलं ना आतापर्यंत असंच आहे सगळं, पण तुला अजून जर नसेल समजलं तर आणखीन तुला सोपं करून सांगतो म्हणले. ऐक म्हणले सांगतो आता. ये अशू झालं का हे? ये अशुहृदय ग्रंथी निर्जहर्षु परात्मनः विधेनोपचरे देवम तंत्रोक्तेन केशवम. श्लोक क्रमांक 47. जो वस्तुतः परमात्माच असलेला जीवात्म्याच्या अहंकार रूप हृदय ग्रंथीचा सत्वर परिहार करू इच्छितो त्यांनी तंत्रोक्त विधीने ही केशव देवांची पूजा करावी. बघा हा झाला श्लोकाचा अर्थ. जेणे वासनेचे जाळ तुटे अहंकाराची गाठी सुटे जेवी परमात्मा सोय प्रकटे तो तांत्रिक विधान गोमटे एकराया. ज्याच्या योगाने वासनेचे जाळे तुटून जाते. बघा काय होतं, वासना समूळ नाहीशी होऊन जाते. कशामुळं? जे कर्म केले आणि काय होते, वासनाच नाहीशी होती. कारण अहंकाराची गाठ सुटते, अहंकार संपून जातो
जीवामध्ये परमात्मा स्वतः प्रकट होतो. काय होतं म्हणजे वासना गेली, अहंकार गेला की त्या जीवाच्या अंतःकरणामध्ये परमात्मा प्रकट होत असतो. आणि ते उत्तम तांत्रिक विधान म्हणजे राजा तू ऐक. आणि असं असतं उत्तम तांत्रिक विधान म्हणजे शास्त्राने सांगितलेलं जे विधान आहे ते तुला मी सांगतो, ऐक ध्यान देऊन, आता लक्ष देऊन तू ऐक. असे अविरहोत्री नारायण सांगते. कुणाला सांगते? जनक राजाला. जया तांत्रिक महापूजा संतोष होय गरुड ध्वजा, ते तांत्रिक विधान ओजा महाराजा अवधारी. ज्या तांत्रिक महापूजेने गरुड ध्वज संतुष्ट होतो. बघा अशी असणारे तांत्रिक म्हणजे अशी जी महापूजा आहे तांत्रिक महापूजा, ती केल्यावर गरुड ध्वज असताना म्हणजे गरुडावरती आरूढ असणारा जो परमात्मा आहे तो संतुष्ट होतो. ते तांत्रिक विधान तुला आता मी सांगतो, तू लक्ष देऊन ऐक. वैदिक मंत्र तांत्रिक मंत्र हे मिश्र पूजा अति पवित्र, शीघ्र निष्काम करी नर तो पूजा प्रकार अति उत्तम. वैदिक मंत्र तांत्रिक कृती मिळून जी मिश्र पूजा अति पवित्र असून पुरुषाला निष्काम करते, ते पूजेचा प्रकार उत्तम आहे. पण दोन्ही विधाने गुरु मार्गाने सिद्धदायक होतात. यासाठी सद्गुरूला अवश्य शरण जावे. मग तांत्रिक असो किंवा वैदिक असो, कुठली जरी तुम्हाला ही मिश्र पूजा येतात किंवा मिश्र पूजा असू द्या, का नाही, तांत्रिक आणि वैदिक या दोन्ही मिश्र जरी केल्या तरी तो साधक निष्काम होत असतो. पण ही जरी कुठल्या जरी प्रकार करायचं म्हटलं तरी सद्गुरूला शरण गेल्याशिवाय होत नाही. मंत्रतंत्राचं करा, वैदिक मंत्र करा किंवा तांत्रिक मंत्र करा किंवा दोन्ही मिश्र करा, पण काही जरी करायचं म्हणलं तर सद्गुरूला शरण अनन्य भावाने शरण गेल्याशिवाय तुम्हाला ती मिळणार नाही. अविरहोत्री नारायण कुणाला सांगते? जनक राजाला सांगते. लुब्धानुग्रहम आचार्य तेन संदा शिरतागमहा महापुरुष भयर चेन्मार्त्या भीमतयात्मनाः. श्लोक क्रमांक 48. आचार्यापासून अनुग्रह घेतलेल्या साधकाने गुरुने सांगितलेल्या प्रकारे पूजनाचा प्रकार अवलंबून स्वतःला आवडणाऱ्या मूर्तीने महापुरुषाची पूजा करावी. महापुरुष म्हणजे कोण? विष्णू. महापुरुषाची पूजा म्हणजे विष्णूची पूजा सांगितली करावी. हे झाला श्लोकाचा अर्थ. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमते भजता राया अनेक अपया माझी पडे. प्रवृत्ती किंवा निवृत्ती या कर्तव्यांचे ज्ञान करून देण्यास गुरुची आवश्यकता असते. म्हणजे प्रवृत्ती काय, निवृत्ती काय, याचं ज्ञान आपल्याला होतं, कळतं का? आपल्याला समजणार नाही. पण हे ज्ञान करून कोण असतो देणारा? सद्गुरू असतो. मग त्यांच्याकडे जाऊन समजून घेतलं पाहिजे प्रवृत्ती कशाला म्हणायचं, निवृत्ती कशाला म्हणायचं. गुरुजन करता आपल्या जर बुद्धीने जर कर्माचरण केले तर ते भक्त अनेक संकटात पडू शकतात. कसं आहे माहिती का? आता वर त्यांनी सांगितलं निष्काम अवस्था झाल्यानंतर तुम्हाला अंतःकरण शुद्ध होतं आणि ते शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये परमात्मा प्रकट होतो. हे आपण वर आतापर्यंत पाहिलं. परंतु गंमत अशी आहे की निष्काम कर्म आता हे आपल्याला समजतंय, सद्गुरूने आपल्याला सांगितलेलं म्हणून समजतंय आपल्याला. पण जो समज नवीन जीव आहे परमार्थाला लागलेला आहे त्याला काय माहिती नाही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. त्याचं काय लगेच अंतःकरण शुद्ध झालं का? सद्गुरूकडे गेला म्हणजे लगेच होतं त्याचं अंतःकरण शुद्ध नाही. मग त्याचा क्रम दिलाय त्यांनी आता खाली, आणखी परत खाली आले ते. आता अविरहोत्री नारायण काय झाले, अजून खाली आले आणि त्याचा क्रम दिला. आता त्यांनी काय सांगितलंय बघा. आता जर आपण आपल्या मनाने सद्गुरूला शरण न जाता आपण आपल्या बुद्धीने जर करायला गेलो तर आपण मात्र फार मोठ्या संकटामध्ये पडण्याची शक्यता असते. म्हणून सद्गुरूला जर शरण जाऊन आपण ते समजून घेतलं पाहिजे. भोई पाय सिद्ध आहे ते भोयाळे विन वृथा भ्रमती, ते गुरु विन जे जे करते ते अहमती भ्रमले. म्हणून भूमीवर चालण्यास आपल्याला पाय असतात, काय असतात का नाही पाय आपल्याला. पण जर मार्गदर्शक वाट्याडे आपल्याला नसला तर नौखा मनुष्य कसा व्यर्थ भटकत फिरतो. आपल्याला जायचं समज गावाला, एखाद्या आपण गावाला चाललोय पण गावाचा आपल्याला पत्ता माहित नाही. मग आपण काय करतो? एखाद्याला विचारतोच ना, तू बाबा आमचं गाव आहे, कुठं त्या गावाचं नाव सांग आम्हाला, म्हणजे रस्ता दाखवा आम्हाला, कोणी कसं जायचं ते विचारतो का नाही आपण. मग तसं आपण विचारलं पाहिजे ना. पण जर आपण जर ठरवलं नाही, कोणाला विचारायचंच नाही आपल्याला आणि आपण फक्त चालत राहिलो, किती दिवस चालत राहिलो म्हणजे आपल्या गाव सापडलं. गावाला जाऊ आपण, आपल्याला जायचंय कुठं दक्षिणेला आणि आपण निघालो पूर्वेला, सापडे का गाव आपल्याला? नाही सापडणार. म्हणून कुणाला तरी जो माहितीचा माणूस आहे त्याला आपण सद्गुरू म्हणतोय, त्या सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे. त्यांच्याप्रमाणे त्यांच्या वाचून त्या सद्गुरू वाचून स्वतःच्या बुद्धीने कर्म करणारे पुरुष अहंकारामुळे भ्रमित पडतात. सद्गुरू शिवाय जे कोणी आपल्या मनोमार्गाने जातात ना ते मात्र भ्रांतीमध्ये गुंतून पडतात.
म्हणून गुरु ब्रह्म दोन्ही एक, अशी या भावना आवश्यक, सेवा करूनी भावपूर्वक संतोषून देख अनुग्रह घ्यावा. म्हणून काय केलं पाहिजे, पहिलं सद्गुरूला शरण जाण्याच्या आधीच गुरु आणि देव एकच आहेत, गुरु आणि ब्रह्म एकच असून हे वेगळे नाहीत, अशी करून असं समजून गुरुला शरण जायचं आणि त्यांच्याकडे अनुग्रह घ्यायचा. गुरु आणि देव वेगळा नाही, म्हणजे परमात्मा असणाराच गुरुच्या रूपाने मला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आलेला आहे, असा आपला निश्चय असावा बुद्धीचा. आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे त्यांची सेवा होईल. बरोबर का? मग आपलं जे अधिष्ठान दैवत आहे, अधिष्ठात दैवत आपल्याला आवडणारं दैवत असेल, ते दैवतच म्हणजे काय झाले, समज दत्त असतील, राम असेल, कृष्ण असेल का नाही, विठ्ठल असेल, हेच दैवत म्हणजे काय झालंय की माझं सद्गुरूच्या रूपाने आले मला ह्याच्यातून भवसागरातून तारण्यासाठी, असा आपला विश्वास असावा. आणि त्याला मग आपलं जे असेल ना आराध्य, जे असेल ना आपलं आराध्य, त्याला त्या सद्गुरूमध्ये त्यांना पावा, तेच आहेत म्हणून असं पावा आणि त्यांची सेवा करावा. अशी सेवा केल्यानंतर ते संतुष्ट होतात आणि मग आपल्याला त्यांची कृपा प्राप्त होत असते. काय होत असती, त्याच्यानंतर आपल्याला कृपा प्राप्त होत असते. मग तुम्ही म्हणता मग असं आहे का त्यांची आपली सेवेने संतुष्ट झाल्यावरती आपल्याला कृपा करत आहेत? तसं नाही, ती कृपा सगळ्यावर सारखीच करत असतात, पण त्या कृपा त्यांनी केल्यानंतर त्या कृपेचे जे अधिकारी असतात ना त्याला ती कृपा प्राप्त होते. ज्या अधिकारी नसतात त्याला ती होत नाही. कृपा केली तरी पण त्याला ती काय होत नाही, प्राप्त होत नाही त्याला ती कृपा. म्हणून अधिकारी कोण लागतो, असा अधिकारी लागतो ज्याचं श्रद्धा आहे, विश्वास आहे, निष्ठा आहे सद्गुरूवरती. सद्गुरू हाच माझा परमात्मा आहे असा ज्याचा विश्वास आहे. सद्गुरू सांगते तेच योग्य आहे, मला काही ते वाईट मार्गाला नेणार नाहीत असं स्वप्नात त्याला काय कधी त्याला स्वप्नात कधी येत नाही त्याच्या की सद्गुरू आपल्याला चुकीचं सांगतील म्हणून. एवढा त्याचा निश्चिम विश्वास असतो सद्गुरूवरती. असेच लोकांवरती, अशाच जीवावरती, अशाच भक्तांवरती, साधकावरती काय होत असते, सद्गुरूची कृपा होत असते. ते निजाधिकार प्राप्ते, जे मूर्ती आवडेल आपणी या तेची मंत्रविद्या ते श्रद्धा संभारिते अंगीकारावी. मग काय करावं त्या ठिकाणी, आपल्या अधिकाराप्रमाणे ज्या देवाच्या आपल्याला मूर्ती आपल्याला आवडेल, प्रिय असेल, तिच्याच पूजेची मंत्रविद्या श्रद्धेने शिकावी. सेवा ती आवडी उच्चारावे नाम, भेद काम निवारवी. तुम्हाला जे आवडेल ना त्याच्या नामाचा उच्चार करा, फक्त काय करा, भेद काढून टाका, सगळं एकच आहे असं समजा. तसं इथं काय सांगतात, जसा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे अधिकाराप्रमाणे म्हणजे इथं कोणता अधिकार आला, इथं आता ज्याला ज्या मूर्तीची आवड असेल, कुणाला रामाची आवड असेल, कुणाला कृष्णाची असेल, कुणाला दत्ताची असेल, कुणाला विठ्ठलाची असेल, कुणाला देवीची असेल, ज्याला जी आवड असेल ना त्याने ती मूर्ती असा काय करावा, आणावा आणि त्या मूर्तीची मंत्रविद्या त्या सद्गुरू शिकून घ्यावी. मंत्रविद्या म्हणजे किती सद्गुरू ते जे दैवत आहे आपल्यावरती कसं लवकर प्रकट होईल, आपल्याला काय होईल, आपल्यावर कृपा करेल, असं ती सद्गुरूला माहिती असतं, ती सद्गुरू सांगतात मंत्रविद्या. तेव्हा गुरुमुखे मिश्र ओजा, पुरुषोत्तम महापूजा, शिकुनिया निज काजा, बजावी अदोक्षिता शिक्षिता मती. गुरुमुखाने परम पुरुषोत्तमाचे मिश्र महापूजा शिकावी. बघा, गुरुच्या मुखातून काय करावा, त्या परमात्म्याची मिश्र महापूजा म्हणजे तांत्रिक विद्या, मंत्र, परत वैदिक विद्या, वैदिक मंत्र, तांत्रिक मंत्र, आपण मग बघितलं ना, असं मिश्र असणारी पूजा सगळे एकत्र त्या सद्गुरूच्या मुखातून शिकून घ्यायची. ज्ञानयुक्त झालेल्या मनाने आपल्या इष्ट कार्यासाठी भगवंतांची पूजा करावी. बघा, आणि ज्या सद्गुरूने सांगितलेलं मंत्र सांगितलं असेल, तंत्र सांगितलं असेल, जे काही सांगितलं असेल आपल्या सद्गुरूने, कारण सद्गुरू काय करत असतात, जसा अधिकार असेल ना तसं त्याला उपदेश देत असतात, तसं त्याला ते तंत्र मंत्र काय असेल ते त्याला देत असतात. त्या पद्धतीने आपण ते शिकून घ्यायचं त्यांच्याकडनं आणि त्या मूर्तीची पूजा करायला सुरुवात करायची. तेची भजते हतवटे, आगमुक्ता निजपुष्टी, राय सांगन गोमटे, सावधान दृष्टी अवधारी. मग हे राजा, तीच आगमुक्त म्हणजे तांत्रिक पूजा पद्धती मी तुला सांगतो. बघा, आता तांत्रिक पूजा पद्धती कशी असते ते मी तुला सांगतो, तू लक्ष देऊन आहे, पण ते आपण आता उद्या बघू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.